ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम। नमस्कार मित्रांनो, सुजल गोंदे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर पहिली व्हिडिओ बघूनच तुम्हाला समजलं असेल आजच्या व्हिडिओचा कंटेंट काय आहे। तर आमच्या गावात सप्ताह बसलेला आहे आणि सप्त्याची आज पालखी आहे। आज दिवस तिसरा आहे आणि गावातील सर्व वारकरी मंडळी आणि ग्रामस्थ पालखी सोहळ्यासाठी आणि आमचा अभिषेक दादा मस्त गेटअप केलं, मस्त गेटअप। रामकृष्ण हरी मंडळी ग्रामस्थ सर्व तर पालखीसाठी गेलेले आहेत आणि इथं आमच्या पडद्यामागील कलाकार म्हणजेच जेवण बनवत आहेत महाप्रसाद। काका किती जण महाप्रसादाचा लाभ घेत असेल? दुपारी नाही 700-800 लोक जेवतात। दुपारी 700-800 लोक, संध्याकाळी 1000 ते 1200 लोक आणि काल्याच्या भंडाऱ्यासाठी नाही करताना 1500च्या आसपास जातात। हा का? तर काल्याचा भंडारा उद्या आहे आणि एवढ्या लोकांचं जेवण बनवणं देखील एक कला आहे आणि ते कलेचे कलाकार बघू शकता तुम्ही आमच्या आचार्य मंडळी आणि तिकडे लेडीज पण बसलेले आहेत आणि आमचं मंदिर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे। गावातील तरुण मंडळी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम।
शिट्टी वाजव शिट्टी वाजव बघा पालखी केवढे पुढे गेलेले आहेत सॉरी ग्रामस्थ पुढे गेलेले आहेत आणि पालखी मागेच राहिलेले आहेत काय हरिपाठ चालू झालेलं आहे काही चौक्यात 1.5 तासानंतर पालखी मंदिराजवळ पोहोचलेले आहेत गावात प्रदक्षिणा मारून आता राहिलेला हरिपाठ पूर्ण करणार आहोत आपण ज्ञानोबा तुकाराम 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 Thank you.
पालखीचं मंदिरात प्रस्थान झालेलं आहे.